बाय 1 अँड गेट 1 फ्री किंवा बाय 3 अँड गेट 2 फ्री अशा प्रलोभनांना बळी पडून आपल्यातले अनेक जण शॉपिंग करत असतात। पण महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचा परिणाम म्हणून आता ही फ्री पॉलिसी बंद होणार आहे। नेमकं त्यामागचं अर्थकारण काय आहे आणि फ्री योजना बंद कशामुळे होतीये आपण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। बाय 1 अँड गेट 1 फ्री, एक खरेदी करा आणि दुसरी फुकट न्या, या आणि अशा अनेक ऑफर्सचे फलक सर्रासपणे पाहायला मिळतात। खरं तर अनेकदा फ्री वस्तूंच्या प्रलोभनापायी आपण आवश्यक नसलेली ही वस्तू खरेदी करतो। मात्र आता ही मोफतची स्कीमच बंद होणार आहे। त्याचं कारण आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर हा नवा कायदा। नक्कीच पडेल, कारण की जे असं पॉप्युलर असतं ते लोकांना नेहमीच आवडतं। बाय 1 गेट 1 फ्री, एका शर्टवर 3 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री, ते खूपच पॉप्युलर असतं, लोकांना ते आवडतं। आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे वयस्कर ग्राहक जे असतील ते फारसा याचा विचार करणार नाही। आणि हे बाय 1 गेट 1 फ्री वगैरे जे असतं त्यातनं फसवणूक जी असते आहे त्याचा अनुभव आहे, त्यामुळे त्याच्या मान्यतेत आम्ही कधी पडलो नाही। आता जीएसटीमुळे या फ्री वस्तूंची पद्धत कशी बंद होईल असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। त्यामागचं गणित म्हणजे याआधी एखाद्या वस्तूवरती मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणजे MRP किती छापावी याचा काही कायदाच नव्हता। त्यामुळे त्यावरची किंमत वाढवून कंपन्या फ्री दिलेल्या वस्तूचेही पैसे वसूल करत होत्या। आता फ्री दिल्या जाणाऱ्या वस्तूंवरती सुद्धा जीएसटी कर लागणार आहे। त्यामुळेच फ्रीची पॉलिसी बंद करण्याचं अनेक कंपन्यांनी ठरवलंय। हे एकावर एक फ्री किंवा वस्तूवरती दुसरी वस्तू फ्री या गोष्टी आता निश्चितपणे पूर्णपणे बंद होणार नाहीत, परंतु 80% बंद होतील। आणि हे ग्राहकांच्या दृष्टीने निश्चितपणे चांगलं आहे असं मला वाटतं। ज्या वेळेला एकावर एक फ्री वस्तू असायची 2 कारणं असायची। एक म्हणजे तो व्यापारी त्या वस्तूची MRP आहे, पूर्वी समजा 100 रुपये त्याला परवडत असेल विकायला, तर त्याच्यावरती वस्तूला MRP 200 छापायचा आणि मग एकावर एक फ्री छापायचा, म्हणजे एक वस्तूच्या ऐवजी 2 वस्तू ग्राहकाच्या गळ्यात मारल्या जायच्या। आता काय होणार, पूर्वी त्याला 100 रुपयाला एक 100 रुपयाचं वस्तू फ्री असेल तर ज्या फ्री वस्तू आहे 100 रुपये त्याला जीएसटी वॅट लागत नव्हता। आता काय होणार आहे, जीएसटी आल्यामुळे जी फ्री वस्तू आहे त्याच्यावरही जीएसटी लागणार, म्हणजे 200वरती जीएसटी लागणार आहे। खरं तर मोफतची स्कीम ही ग्राहकाला अडकवण्याचं एक जाळच असतं, कारण कोणतीही कंपनी कधीही स्वतःचं दिवाळं काढून मोफत वस्तू वाटणार नाही आणि जीएसटीमुळे त्यामागचं अर्थकारण उलगडलंय इतकंच। भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे।